नमस्कार मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये दोन व्यवस्था काम करतात। पहिली व्यवस्था आहे शोषणाची व्यवस्था आणि दुसरी व्यवस्था आहे पोषणाची व्यवस्था। शोषणाची व्यवस्था याचा अर्थ ज्या देशामध्ये राजेशाही आहे किंवा ज्या ठिकाणी हुकुमशाही आहे अशा प्रकारची जी व्यवस्था असते ती शोषणाची व्यवस्था असते। परंतु ज्या ठिकाणी संविधानावर आधारित लोकशाही व्यवस्था असते त्या ठिकाणी पोषणाची व्यवस्था असते। तर ह्या दोघांचा जर अर्थ आपण थोडक्यामध्ये जर समजून घेतला तर त्या ठिकाणी जी काही शोषणाची व्यवस्था असते किंवा ज्या ठिकाणी हुकुमशाही आहे राजेशाही आहे त्या ठिकाणी लोकांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतात। तर तो जो हुकुमशाही आहे किंवा राजा आहे त्याचे जे त्याला अनियंत्रित अधिकार असतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी कारभार चालतो। त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लोकांचं नियंत्रण किंवा कोणत्याही कायदे नियम याचा त्याला बंधन नसतं। त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे तो कारभार करतो। परंतु ज्या ठिकाणी संविधानाचं राज्य आहे त्या ठिकाणी मात्र लोकशाही मार्गानेच कारभार केला जातो। कारण संविधान हे त्या देशाचं लॉ ऑफ द लँड असतं, म्हणजे त्या देशाचा कायदा असतो। आणि म्हणून ज्यावेळेस संविधान जितकं मजबूत असेल तितकं त्या ठिकाणी जो देशाचा कारभार असतो तो चांगल्या प्रकारे होतो। कारण संविधानामध्ये सर्व गोष्टींची तरतूद त्या ठिकाणी केलेली असते की हा जो देश आहे तो कशा प्रकारे चालणार आहे आणि जी व्यवस्था आहे ती कशा प्रकारे चालणार आहे। आणि 1950 साली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये फायनल केलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी शेवटचं भाषण त्यांनी जे केलं त्या भाषणामध्ये त्यांनी संविधान सभेमध्ये सांगितलं होतं की हे जे संविधान आपल्या देशामध्ये आपण निर्माण केलेलं आहे ही जगातील सर्वात उत्तम संविधान आहे। त्याला कारण हे आहे की आज आपण जे देश प्रगत देश म्हणतो विकसित देश म्हणतो त्या देशांच्या संविधानामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या त्यांनी बाबासाहेबांनी त्या आपल्या संविधानामध्ये आणल्या। त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स असतील किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज असतील असे वेगवेगळे जे काही चांगल्या गोष्टी होत्या की जे नागरिकांना अधिकार देतील, जी व्यवस्था चांगल्या प्रकारे चालेल अशा प्रकारच्या ज्या तरतुदी होत्या त्या त्यांनी आपल्या संविधानामध्ये आणल्या होत्या। त्याच्यामुळं 75 वर्ष झाले संविधानाच्या प्रमाणे देश चालतोय। त्याच्यामुळं त्या ठिकाणी सरकारमध्ये कोणतेही लोक जरी बसले, कारण बाबासाहेबांनी त्याच वेळेस एक धोक्याची घंटा त्याच वेळेस त्यांनी वाजवली होती। त्यांनी धोक्याचा इशारा दिला होता की हे संविधान देशात जगातलं अत्यंत चांगल्या प्रकारचं संविधान आहे, परंतु हे त्याच वेळेस चांगलं होईल ज्या वेळेस ह्याला चालवणारे लोक चांगले असतील। त्यांचा अर्थ हा होता की जे लोक सरकारमध्ये बसतील ते जर चांगले असतील तर हे संविधान ते चांगल्या प्रकारे त्याचा अवलंब करतील किंवा त्याची अंमलबजावणी संविधानाची ते चांगल्या प्रकारे करतील। परंतु जर संविधानावर अविश्वास असणारे किंवा संविधानाचा अनादर करणारे किंवा ज्यांना संविधान मान्य नाही असे लोक जर संविधान चा आधार घेऊन जर सरकारमध्ये बसले तर ते संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील किंवा संविधान जरी असेल तरी पण लोकशाही मार्गाला ते हुकुमशाही मार्गाने चालवण्याचा प्रयत्न करतील। आणि त्यामुळे लोकांना ज्या प्रकारच्या सोयी सुविधा देणं किंवा लोकांचा विकास करणं आणि संविधान ज्याची गॅरंटी देतं ती गॅरंटी न देता ती स्वतःचीच गॅरंटी, ही माझी गॅरंटी, मी गॅरंटी देतो, मी असं करतो, मी तसं करतो, माझी पार्टी ही करते, ह्या गोष्टी होतील हे त्यांनी 1950 साली सांगून ठेवलेलं होतं। आणि त्या गोष्टी आज आपल्याला समोर होताना दिसत आहेत। आणि त्यामुळं ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, एक शोषणाची व्यवस्था आणि पोषणाची व्यवस्था, ही समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे। कारण आज ज्या प्रकारचा कारभार देशामध्ये चालू आहे आणि ज्या प्रकारची कॉम्पिटिशन या राजकीय पक्षांमध्ये लागलेली आहे त्यावरून जो लोकांचा जो काही विकास होणं अपेक्षित होतं ते त्या प्रकारचा विकास नव्हता। काही मुठभर लोकांचाच विकास झालेला आहे, मुठभर जे काही कॉर्पोरेट आहेत त्यांचा विकास होत आहे, मुठभर कंपन्यांचा विकास होत आहे। आणि जागतिक यादीमध्ये आपला जो नंबर आहे तो खाली आहे आणि फक्त अर्थव्यवस्थेच्या नावानेच फक्त ढोल वाजवला जात आहे किंवा डंका वाजवायचा प्रयत्न केला जात आहे। परंतु आज जी महत्त्वाची गोष्ट किंवा ज्याच्यावर असा आपण जो व्हिडिओमध्ये जो आज विषय मी घेतलेला आहे तो आहे की संपूर्ण देशामध्ये आता निवडणुका चालूच असतात, एकामागे एक राज्य झालं की दुसरं राज्य अशा निवडणुका सुरूच असतात। परंतु त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा जे वादे केले जातात किंवा ज्या घोषणा केल्या जातात त्या घोषणा आणि प्रत्यक्षामध्ये जे कामकाज सुरू होतं किंवा 5 वर्ष आम्ही जे कामकाज पाहतो त्याच्यामध्ये कुठलाही ताळमेळ असल्याचं आम्हाला दिसत नाही।
तुम्ही जर बघितलं तर मागच्या 10 वर्षामध्ये म्हणा किंवा त्याच्या अगोदर सुद्धा आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ज्या योजना असायच्या त्या महिला सन्मान योजना, महिला कल्याण योजना, युवा कल्याण योजना, महिला किंवा नागरिक अशा संबंधाने योजना आपण ऐकल्या असतील. परंतु मागच्या 10-11 वर्षामध्ये हे जसं काही सरकार काम नाही करत, कोणतीतरी एक फॅमिली काम करते किंवा एक कुटुंब काम करते, अशा टाईपचं हे वातावरण देशामध्ये निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. किंवा देशामध्ये इव्हेंटचं वातावरण, उत्सवाचं वातावरण, निवडणूक जरी असले तरी निवडणूक न राहता निवडणुकीचा एक लोकशाहीचा उत्सव त्याला केला जातो. लोकशाहीचं जे सर्वात मोठं ज्याला ज्याला हाऊस म्हटलं जातं, लोकशाहीचं एक सभागृह म्हटलं जातं किंवा ज्याला लोकसभा, राज्यसभा जे आहे, लोकसभा म्हणजे लोकांची सभा, त्या ठिकाणी जो काय कामकाज चालतं ते लोकांचं कार्यालय आहे, लोकांची त्या ठिकाणी सभा भरते, त्या ठिकाणी एक सभागृहाचं वातावरण पाहिजे. परंतु त्याला सुद्धा लोकशाहीचं मंदिर म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की जे पण काही होतंय त्याच्यामध्ये उत्सव, धार्मिकपणा आणून त्याच्या मागून कोणती ना कोणती एक लोकांचा अजेंडा, जो त्या पार्टीचा अजेंडा आहे तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न गेल्या 10-11 वर्षापासून सुरू आहे. आणि त्यामुळं काय झालंय की बचत जरी केली तर त्याला बचत उत्सव, निवडणूक आल्या की त्याला लोकशाहीचा उत्सव, अशी वेगवेगळी नावं देऊन वेगवेगळ्या प्रकारे लोकांमध्ये त्यांचा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे. आणि म्हणून लोकांनी, देशातील नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जी व्यवस्था काम करते ती सरकार नावाची व्यवस्था काम करते आणि सरकारचं हे कर्तव्य आहे की या देशातील सर्व नागरिकांचा समान पद्धतीने विकास करणं. परंतु ज्या प्रकारची गळे कापू स्पर्धा या पार्ट्यांमध्ये चालू झालेली आहे आणि आम्ही एवढे पैसे देऊ, आम्ही तेवढे पैसे देऊ, आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, हे जे काही सुरू झालेलं आहे याला मागच्या 5-7 वर्षापूर्वी ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानापासून सर्वांनी याला विरोध केलेला होता की हे जे रेवडी कल्चर त्याला म्हटलं होतं किंवा हे जे मोफत जे वाटणं आहे, जे दिल्लीमध्ये वाटलं गेलं किंवा दिल्लीमध्ये ज्या वेगवेगळ्या मोफत सुविधा दिल्या गेल्या त्याच्यामुळं त्यांना तिथं सत्ता मिळते हे त्यांना समजलं आणि म्हणून त्याचा जो काही वेगवेगळ्या प्रकारे फॉलोअप जसं ज्याला म्हणतात त्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यांनी त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे. आणि मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल आणि आता बिहार असेल, या सर्व राज्यांमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे की आमची बहीण, आमचा भाऊ, आमचे नातेवाईक जसं काय घरगुती एक वातावरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. देशाचे पंतप्रधान स्वतःला भाऊ म्हणतायत किंवा मुख्यमंत्री स्वतःला भाऊ म्हणतायत किंवा ज्या ठिकाणी आम्ही जसं काही घरातलं वातावरण असल्यासारखं सरकार आणि नागरिक, सरकारचं कर्तव्य काय, नागरिकांचं कर्तव्य काय, देशामध्ये जे वातावरण आहे ते काय, हे न पाहता निवडणूक आली की बहीण, भाऊ, मुलगा, मी तुमचा मुलगा, तुम्ही माझे काका, तुम्ही माझे मावशी, तुम्ही माझे मामा, हे प्रकार सुरू झालेले आहेत. परंतु जे खरं जे कार्य आहे, जे कामकाज आहे त्याच्याविषयी कुठं बोललं जात नाही. निवडणूक आल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की 5 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही काय काम केलं? कामाच्या नावाने कामाच्या नावाने विषय कुठला काढला जात नाही, कामावर काय बोललं जात नाही, कामाचा रिपोर्ट करायला दिला जात नाही, जो पैसा जमा झाला त्याचं काय झालं सांगत नाहीत. प्रत्येक राज्य हा संपूर्ण देश हा कर्जामध्ये बुडलेला आहे. तो का बुडलेला आहे? वर्ल्ड बँकेतला सर्वात मोठा कर्जदार देश आज आपला भारत झालेला आहे. तो का झालेला आहे? या देशाचं कर्ज माफ कसं देशावरचं कर्ज साफ कसं करणार हे सांगितलं जात नाही. परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना ह्या लावलेल्या जात आहेत. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं, हरियाणामध्ये मला सांगितलं की पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपये, मग हरियाणामध्ये 2100 रुपये, मग महाराष्ट्रामध्ये आले 1500 रुपये. जर आमची सत्ता आली तर आम्ही 2100 रुपये देऊ. मग दिल्लीमध्ये गेले तिथं 2500 रुपये, मग कर्नाटकमध्ये गेले तिथं 2500 रुपये. आणि हे जे काही पैसे देणं आहे, पैसे देण्याबद्दल कोणाला प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही पैसे देताय तर ते कशासाठी देताय हे सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे. किंवा हे आम्ही एक प्रकारे प्रलोभन देतोय, आम्ही हे विकत घेण्यासाठी हे पैसे देतोय हे न सांगता महिलांचं कल्याण, महिलांचा सन्मान, महिलांचा विकास कसा होतो हे सांगा ना जरा तुम्ही. लोकांना हे समजलं पाहिजे की महिलांचा विकास हे 1000-1500 रुपये देऊन कसा होणार. आणि आता बिहारमध्ये तेच झालेलं आहे. बिहारमध्ये आता डायरेक्ट 10,000 रुपये उडी मारलेली आहे.
10,000 रुपये. त्या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी सांगितलं 1,500 रुपये आम्ही देऊ. त्यावेळेस कोणतेही नियम, अटी, कायदे, कानून काही नाही. सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्व आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही अर्ज भरा, तुम्हाला पैसे मिळतील. महिलांनी त्याचा फायदा घेतला. त्यांची काही चुकी नाही, महिलांची काय चुकी आहे. महिलांनी जर त्यांना सरकार म्हणतंय की तुम्ही आमची लाडकी बहीण आहात आणि आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, कोण नाही म्हणणार आहे. सर्वांनाच पैशाची गरज आहे. आणि म्हणून ज्या प्रकारचं वातावरण देशामध्ये आहे, फक्त 1-2% लोकांकडे 50-60% संपत्ती निर्माण झालेली आहे. मागच्या 10-11 वर्षामध्ये नोटबंदी नंतर हे सर्व सिस्टमॅटिकपणाने अशा प्रकारची एक व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे की 80-90 करोडच्या पेक्षा जास्त लोक आज मोफत राशन कसं मिळेल, कुठून मदत मिळेल ह्याच्यावरच जगतायत. देशातली 30% जनता जी दारिद्र्य रेषेखालची जनता आहे त्यांना तर हे निवडणुका म्हणजे एक प्रकारे त्याच्यासाठी पर्वणीच असते. निवडणुकीमध्ये त्यांना पैसे मिळतात, मतं मिळतात, दारू प्यायला मिळते, जेवण मिळतं. त्यामुळं त्याची मतं विकत घेणं हे तर फार जुनंच आहे. परंतु आता नवीन एक प्रकार सुरू झालेला आहे ज्याला म्हटलं रेवडी कल्चर. पंतप्रधानांनी म्हटलं होतं की आपल्या देशामध्ये रेवडी कल्चर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, देशाच्या लोकशाहीसाठी सर्व काही घातक आहे असं पंतप्रधान एकेकाळी 2017-18 पूर्वी म्हणत होते. परंतु आता पंतप्रधान स्वतःच मी तुमचा भाऊ, मी तुमचा बेटा, मी तुमचा घरचा माणूस, तुम्ही माझे परिवार, मी तुमचा परिवार, हे काय प्रकार आहेत? अहो, तुम्हाला देशासाठी काम करायला बसवलेलं आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुमचं काम आहे की कशा प्रकारे लोकांचं विकास होईल, कशा प्रकारे योजना हे लोकांपर्यंत पोहोचतील. आज त्यांनी आज म्हणजे बिहारमध्ये आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, पुन्हा त्यांनी सांगितलं. त्या म्हणतात की पंतप्रधानांचं म्हणणं आहे की मागच्या एका पंतप्रधानांनी सांगितलं होतं की आम्ही देशातून समजा 1 रुपया केंद्र सरकारने पाठवला तर शेवटपर्यंत फक्त 15 पैसे जातात. मधले जे 85 पैसे आहेत ते गायब होतात. याचा अर्थ त्यांचं म्हणणं होतं भ्रष्टाचारामध्ये जातात. मग जर हे 85 पैसे जर भ्रष्टाचारात गेले तर मग हा जो सरकारी पैसा आहे, जो सरकारी टॅक्सचा पैसा, जो लोकांचा पैसा आहे, त्या पैशाचा अपव्यय होतोय. तर सरकार त्याच्यावर काय करते हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, ह्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे की ही जी काही ज्याप्रमाणे वोट चोरी होते त्याप्रमाणे जी पैशाची चोरी जी सरकारी होत होती ती आम्ही थांबवलेली आहे. आणि आता आम्ही DBTद्वारे आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून आम्ही लोकांच्या अकाउंटमध्ये आम्ही डायरेक्ट पैसे देतोय. मग ते शेतकरी असतील, महिला असतील किंवा जे वेगवेगळ्या योजना आहेत त्या आम्ही डायरेक्ट बेनिफिट देतोय. त्याच्यामुळे लोकांच्या खात्यामध्ये थेट पैसा जातोय आणि कुठेही पैशाची गळती होत नाही किंवा चोरी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आज बिहारमधलाच जो रिपोर्ट एक न्यूज चॅनलने रिपोर्ट दाखवलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की जे बिहारमध्ये जे 10,000 रुपये महिलांना देण्याचे जे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा उद्देश सांगितलेला आहे की मुख्यमंत्री रोजगार योजना म्हणजे आम्ही 10,000 रुपये तिथल्या गरीब महिलांना देणार आणि त्यांनी त्या 10,000मध्ये रोजगार करायचा. मग जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे त्या ठिकाणी म्हणताय आम्ही तुम्हाला 1,500 रुपये देणार, दर महिन्याला देणार आणि त्याच्यामध्ये कुठल्या अटी न लावता सर्वांना देणार. त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर मात्र तुम्ही त्या ठिकाणी अटी लावल्यात, तुम्ही नियम बनवले, नवीन कायदे करायच्या मागे आहात आणि त्याच्यामधून लाखो महिलांना आता वगळलेले आहे. त्याच्यामध्ये नवीन शोध लागला. सरकारी महिलांचे कर्मचारी आहेत त्यांनी पण त्याचा फायदा घेतला. त्याच्यानंतर पुढे आता जो काही भाग पुढे आपण आता पाहतोय की हे जे काही त्याच्यावर इन्क्वायरी सुरू होणार, मग 15 कोटी रुपये आम्ही परत घेणार. मग इथल्या ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा रोजगारासाठी का नाही तुम्ही त्यांना पैसे दिले? इथल्या महिलांचा महाराष्ट्रामध्ये जे प्रगतशील राज्य आहे इथल्या महिलांना का नाही दिलं त्यावेळेस 10,000 रुपये? किंवा इथल्या महिलांना इकडे 10,000 देणार, तिथे आम्ही रोजगार तुम्ही करा का? तर गरीब महिला आहेत तर खरंच करणार का किंवा नाही करणार? किंवा या ठिकाणी जसं ज्या प्रकारे नियम लावले आणि सांगितलं की आम्ही आता 2100 रुपये देणार निवडून आल्यानंतर, आता म्हणतायत की आम्ही तसं काही बोललोच नव्हतो किंवा तसे आमच्याकडे पैसेच नाहीत. आणि म्हणून खूप साऱ्या महिलांचे आता पैसे थकलेले आहेत. आणि त्याच प्रकारे जे दिल्लीमध्ये आश्वासन दिलं होतं तिथं पण आज हाच गोंधळ झालेला आहे. जे सिलेंडर आम्ही 400ला देऊ ते देत नाहीत किंवा जे काय ज्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या कोणत्याच गोष्टी पूर्ण होत नाहीत. मग ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण कोणाचंच नाही आहे. म्हणजे सरकार म्हणजे त्याला जर काय पावरा वाटवणे मी म्हणतो त्या प्रकारे हा प्रकार आहे की आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहोत, आम्ही आमच्या पक्षाला तुम्ही बहुमत द्या, मग आम्हाला जे करायचं ते आम्ही करू, अशा प्रकारचा मनमानी कारभार हा देशामध्ये सुरू आहे.
आणि म्हणून या ठिकाणी जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, कोणत्या राज्यामध्ये त्यांनी करून दाखवलं हे पहिलं त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही ह्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आम्ही केलेल्या आहेत आणि एक मॉडेल राज्य त्यांनी दाखवलं पाहिजे की जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो. आणि हे बघा आम्ही सांगितलं होतं ह्या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये, दिल्लीमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वादे केले होते ते कुठलेही पूर्ण झालेले नाहीत. किंवा ज्यावेळेस त्यांना सत्ता तर मिळते ती कशी मिळते तर ते तर राहुल गांधींनी सांगितलेलंच आहे. परंतु जी सत्ता मिळते त्याचा वापर ते कशा प्रकारे करतात हे आता महत्त्वाचा विषय झालेला आहे. आणि म्हणून आता त्यांनी सांगितलं की आम्ही रोजगार देणार, परंतु जो रिपोर्ट त्याच्यामध्ये दाखवलेला आहे बिहारमधल्या 1 करोड ते 1.5 करोड महिला ज्या गरिबी दारिद्र्याच्या खाली अत्यंत गरीब आहेत, त्या सर्व महिला जे मायक्रो फायनान्स कंपनी आहेत त्या कंपन्यांच्या कर्जामध्ये आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की जे बँक मित्र आहेत किंवा जे बँकेचा जो पैसा आहे तो परस्पर लुटला जातो आणि त्या महिलांना मिळत नाही. मग सरकारने व्यवस्था काय केली पाहिजे? आजची जी व्यवस्था आहे ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरपेक्षा किंवा बँकेमध्ये पैसे जातात आणि त्या फायनान्स कंपन्या किंवा बँक मित्र त्यांचे पैसे लुटून नेतात, त्यांना पैसे मिळत नाहीत. त्यापेक्षा डायरेक्ट बेनिफिट हा तर महिलांच्या हातामध्ये जाईल ह्याची आज गरज होती, बँकेमध्ये टाकण्याची गरज नव्हती. परंतु सरकार म्हणणार की आमची जी व्यवस्था आहे ती प्रकारे आम्ही काम करतो, त्यामुळे ती बँकेतच जाणार आणि बँकेतून त्या पैशाचा जो काही उपयोग आहे तो ज्या कारणासाठी दिलेला आहे त्या कारणासाठी होणार नाही. आणि म्हणून सरकारने पहिलीच त्याची तरतूद, सरकारला हे माहिती आहे की अशा प्रकारचं वातावरण हे बिहारमध्ये आहे आणि म्हणून सरकारने पहिलं सांगितलं की आम्ही तुम्हाला 10,000 रुपये देतोय, परंतु 10,000 रुपये तुम्हाला आम्ही दिल्यानंतर तुम्ही ते कशा प्रकारे काम करता, तुम्ही काय रोजगार करता ते आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करणार, आम्ही त्याचं बघणार आणि आम्हाला जर वाटलं की तुम्ही चांगला व्यवसाय करताय तर आम्ही तुम्हाला 2 लाखापर्यंत अजून लोन देणार आणि मग तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा. परंतु जर तुम्ही व्यवसाय वाढवला नाही, तुम्ही जर हे 10,000 रुपये जर खाल्ले किंवा घरामध्ये जर गेले किंवा त्या मायक्रो फायनान्स कंपन्यावाल्यांनी जर तुमचे नेले आणि तुमच्याकडे काही उरलं नाही तर मात्र सरकार काय करणार, यावर मात्र सरकार मुख घेऊन बसलं. ह्याचा अर्थ काय की ते जे 10,000 रुपये आहे ते निवडणुकीच्या पूर्वी त्या महिलांना मतांसाठी दिले असा आपण अर्थ काढू शकत नाही का? ह्या महिलांनी व्यवसाय करावा अशा प्रकारची कोणतीही तयारी सरकारने केली आहे का? त्या ज्या महिलांनी जो बिझनेस त्यांना करायला सांगताय त्या महिलांना त्या प्रकारचं शिक्षण आहे का, त्या प्रकारचं स्किल आहे का? पंतप्रधानांनी काल भाषणात सांगितलं की आम्ही तुम्हाला स्किल पण देणार, आम्ही तुम्हाला बिझनेस करायला पण शिकवणार आणि आम्ही तुम्हाला हे सर्व काही सांगणार. परंतु 1 महिन्यावर आता निवडणुका आल्या, आता फक्त पैसे दिले जातील, परंतु पैसे दिल्यानंतर पुढे त्यांचं शिक्षण होईल किंवा नाही किंवा यांचं सरकार येईल नाही ह्याची गॅरंटी कोण देणार यावर कोणी बोलत नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रकमा सांगितल्या जात आहेत आणि ज्या महिला आहेत त्या महिलांना टार्गेट केलं जात आहे. त्यातल्या त्यात ज्या गरीब महिला आहेत, अशिक्षित महिला आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांच्याकडून फक्त मतं घेऊन सरकार आमचं कसं आलं तर आम्ही ह्या योजना राबवल्या, आम्ही महिलांना 10,000 रुपये दिले म्हणून आमचं सरकार आलं हे सांगायला मोकळे झाले. अशा प्रकारचं वातावरण हे देशामध्ये आहे. परंतु खरंच जर तुम्हाला महिलांचा विकास करायचा आहे, खरंच जर तुम्हाला महिलांना सन्मान द्यायचा आहे, खरंच जर तुम्हाला महिलांचा विकास करायचा आहे तर सरकार म्हणून काम केलं पाहिजे, सरकार म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, सरकारने सरकारचं काम केलं पाहिजे. बहीण भाऊ हे काय भाऊबीज चाललेली नाहीये किंवा नातेवाईकाचं सरकार नाहीये. हे जसं परिवारवादावर टीका केली जाते ना तशाच प्रकारे आता ह्या गोष्टीवर सुद्धा टीका करण्याची गरज आहे की तुम्ही भाऊ बहीण अशा प्रकारच्या गोष्टी सांगून तुम्ही भावनिक करण्याचा प्रयत्न करताय, लोकांना पैसे द्यायचा प्रयत्न करताय. परंतु हे जर भाऊ आणि बहीण जर उद्या अधिकारासाठी उभे राहिले तर त्यांना पोलिसांकडून लाठ्याकाठीने मारता. त्यांच्या मागच्या 11 वर्षामध्ये तुम्ही आंदोलनं बघा, कशा प्रकारच्या आंदोलनं ही कुचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मणिपूर 2 वर्ष जळत होतं, त्या ठिकाणी बहीण भाऊ नव्हते का? किंवा एखादी बहीण जर जी आर्थिकदृष्ट्या गरीब आहे तिला रात्रीच्या 2 वाजता पोलिसच जाऊन जाळून टाकतात, त्यावेळेस ती बहीण नाही का? किंवा ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतात 1-1, 1.5 वर्ष ते त्या ठिकाणी रस्त्यावर बसतात, त्या ठिकाणी 700-800 लोक मरतात, त्यावेळेस ते तुमचे बहीण भाऊ नाहीत का? मग परिवार नाही का तुमचा? किंवा ज्या ठिकाणी जातीय उन्माद निर्माण केला जातोय, 2 धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते, त्या ठिकाणी ते तुमचे बहीण भाऊ नाहीत का?
ह्या गोष्टी आणि म्हणून काय होतंय की बोलणं हंसाचं आणि चाल गिधाडाची अशा प्रकारचा हा प्रकार आपल्या देशामध्ये चालू आहे। आणि म्हणून लोकांनी आता जागृत होणं महत्त्वाचं आहे। लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आमचे जे संविधानिक आम्हाला अधिकार आहेत, आमचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत ते आम्हाला द्या, आमच्यावर उपकार करू नका। तुम्ही फक्त आमचे सेवक आहात, तुम्ही आमचे निवडलेले लोक आहात, तुम्हाला फक्त राज्यकारभार करण्यासाठी ट्रस्टी म्हणून निवडलेलं आहे। तुम्ही मालक नाही, तुम्ही ना देशाचे मालक आहेत ना तुम्ही सरकारचे मालक आहेत। तुम्हाला बदलण्याचा आम्हाला अधिकार आहे, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटी मी तुम्हाला ही सांगतो की ज्या वेळेस सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या मनातून जनतेची भीती निघून जाते ना, त्यावेळेस अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये निर्माण होते। ज्यावेळेस सरकारलाही समजतं की काही जरी आपण केलं तरी परंतु सरकार म्हणून आपणच येणार, पुढचे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष आम्हीच राहणार, ही भावना ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये पक्की होते त्यावेळेस ते काहीही करायला तयार होतात। मग ज्याला आज भ्रष्टाचारी म्हणून शिव्या दिल्या त्यालाच उद्या परत मंचावर घेऊन त्याच्या लोकांच्या समोर हात मिळवतात, हा लोकांचा अपमान आहे। ज्या भ्रष्टाचाराला म्हटलं की हा ह्याच्यावर एवढ्या हजारो करोडचा घोटाळा आहे, त्याला जेव्हा तुम्ही मंत्री बनवता त्यावेळेस ते लोकांच्या तोंडात मारल्यासारखं आहे की लोकांनी फक्त बघायचं की काय होते, किंवा ज्याच्यावर हजारो महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत त्याला स्टेजवर घेऊन त्याचा हात वर करून ज्यावेळेस घोषणा दिल्या जातात आणि त्याच्या नावाने मतं मागितल्या जातात ना, ते लोकांच्या तोंडावर मारल्यासारखं आहे की तुम्ही आमचं काही करू शकत नाही। कारण आम्ही जे पाहिजे ते करतो, कारण आम्ही निवडणुका मॅनेज केलेल्या आहेत। आणि म्हणून विरोधी पक्षनेते जे राहुल गांधी आहेत लोकसभेतले, ते जे आरोप करतायत ना, ते आरोप लोकांनी सिरियसली घेतले पाहिजेत। कारण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे त्याला फाटी फोडण्याचा प्रयत्न सरकार करणारच आहे, कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला सरकारमध्ये बसायचं आहे आणि काही जरी झालं तरी आम्ही ही सत्ता सोडणार नाही हे त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे। आणि म्हणून हे जे वेगवेगळ्या प्रकारे देशावर कर्ज होते ना, होऊ द्या। तुम्हाला माहिती आहे का 2014 मध्ये देशावर म्हणजे मागच्या 70 वर्षामध्ये देशावर कर्ज होतं फक्त 58 लाख कोटी। मागच्या 65 वर्षामध्ये 58 लाख कोटीचं कर्ज हे देशावर झालं होतं, परंतु ते सुद्धा खूप आहे। एवढं कर्ज का झालं ह्याचा पण त्या पक्षाने काही कधी हिशोब लोकांना दिला नाही आणि लोकांकडे आपल्याकडे ती पद्धत पण नाही की लोकांना हिशोब देण्याचा आणि लोकांना अधिकार पण नाही हिशोब मागण्याचा। हे आपल्या देशातली खरं तर शोकांतिका आहे। परंतु त्याच्यावर न जाता जो 50-60 लाख कोटीपर्यंतचा जो काही 65 वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षाला 1 लाख कोटीच्या हिशोबाने जर म्हटलं तर 60-65 वर्षामध्ये तेवढं कर्ज झालेलं होतं, परंतु मागच्या जवळजवळ 3-4 लाख कोटी दर वर्षाला व्याज द्यावं लागते। ही आपल्या देशाची आज परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना उभं न करता, लोकांचं त्याच्यामध्ये सहभाग न घेता लोकांना फक्त आत्मनिर्भरचा नारा दिला जातोय, स्वदेशीचा नारा दिला जातोय आणि एका बाजूने गरिबी वाढते, एका बाजूने श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो असमतोल आहे गरीब आणि श्रीमंताचा तो वाढत चाललेला आहे। आणि त्याच्यावर कोणताही उपाय न करता मतं पाहिजेत ना, मग सगळ्यात पहिल्यांदा इलेक्शन प्रोसेस ती पहिले कंट्रोल करायची आणि मग लोकांना कंट्रोल करण्यासाठी महिलांना टार्गेट करून त्यांना पैसे देऊन त्यांना प्रलोभन देऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करून आणि जे महिला आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे भेदभाव केला जातोय। महिलांना सुद्धा एक प्रकारे समान पद्धतीने त्यांचा विकास न करण्याचा अजेंडा चालवला जात आहे। अशा प्रकारचं वातावरण आज संपूर्ण देशामध्ये आहे आणि म्हणून लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे की हे जे वातावरण आहे हे कशा प्रकारे आपण सहन करायचं किंवा याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी आपण प्रश्न विचारायचे हे आता लोकांनी ठरवावं। भेटूया आपण दुसऱ्या विषयासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।